सांगलीची फार चर्चा झाली, ते तुमचं त्याच्यामध्ये काय ओपिनियन होतं, हे काय झालं? कारण अनेकांचं म्हणणं आहे की महाविकास आघाडीची भले नंतर ते सोबत आले पण तिथे कटुता टाळता आली असती. तुम्ही ग्राउंडवरती होता, तुमचं काय त्यातलं? आता एक विषय असा आहे की लोकांचा, सर्वसामान्य लोकांचा एकतरी शेतकरी विरोधी धोरणांमुळे आणि शेतकरी विरोधी कृतींमुळे भाजप पक्षाच्या विरोधात फार मोठा राग लोकांचा होता, द्वेष होता. भाजप पक्ष आणि भाजप उमेदवार या दोघांना पराभूत करण्याचा निर्णय लोकांनी घेतला होता. आता त्याच्यामध्ये त्या पक्षाच्या विरोधात एक सक्षम पर्याय जो कोण उभा राहील त्याला आपण निवडून द्यायचं हे लोकांनी निवडणुकीच्या आधी ठरवलं होतं असं माझं मत आहे. त्यामुळे ती उमेदवारी देताना काय परिस्थिती उद्भवली याच्यावरती फार भाष्य मी करणार नाही. पण लोकांचा निर्णय झाला होता की जो सक्षम उमेदवार भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात आपल्याला वाटतं त्याला आपण पाठबळ द्यायचं, त्याला निवडून आणायचं. त्यामुळे लोकांच्या मधून निर्णय स्पष्ट होता. आता मला हे सगळं जे सिच्युएशन कॉम्प्लेक्स झाली ती आपल्या वतीनेच झाली असं वाटतंय, पण लोकांनी आपला निर्णय केला होता. पण मग थोडासा तिथे उमेदवार देताना चुकला असं तुम्हाला वाटतं? तुम्ही ग्राउंडवरती होतात म्हणून लोकांचं काय म्हणणं होतं? शिवसेनेने खूप घाई केली उमेदवार देताना. तुल्यबळ उमेदवार मिळावा अशी लोकांची अपेक्षा होती. आता कुठेतरी लोकांचं मत गृहीत धरणं हे सुद्धा गरजेचं होतं. आणि अचानक काही उमेदवाऱ्या जाहीर झाल्या, त्यामध्ये सांगलीची उमेदवारी अचानक जाहीर झाल्यामुळे थोडासा विस्कळीतपणा तिथे आला आणि लोकांनी मात्र तुल्यबळ उमेदवार कोण वाटते त्याच्यामागे उभारले. इंटरनली खूप प्रॉब्लेम्स होते तिन्ही पक्षांचं. त्याच्यात कुठेतरी असं जाणवलं चित्र की महाविकास आघाडीतल्या तिन्ही घटक पक्षांची तोंड तीन वेगवेगळ्या दिशांना होते. आता एक असं होतं की वसंतदादांच्या घराण्याची पार्श्वभूमी ही संबंध महाराष्ट्रामध्ये फार मोठी आहे. वसंतदादांचा विचार आजही मी अनेक ठिकाणी जातो आहे, वसंतदादांच्या नावाने इन्स्टिट्यूशन्स आम्हाला बघायला मिळतात. वसंतदादांचे जुने लोक कुठेतरी वसंतदादा कुठल्या तरी घरात गेलेले तसे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्हाला बघायला मिळतात. आता तसं असताना वसंतदादांना आणि काँग्रेसला मानणारा फार जो मोठा गट पूर्वी सांगली जिल्ह्यामध्ये होता, आजही आहे, त्या लोकांनी एक निर्णय घेतला की सातत्याने या घराण्यावर जर अन्याय केला जात असेल तर आपण या घराच्या मागं उभारलं पाहिजे. गेली 10 वर्ष त्याच्यापूर्वी काही चुका झाल्या असाव्यात, त्याची शिक्षा गेल्या 10 वर्षामध्ये आपण त्यांना दिलेली आहे आणि आता आपण त्यांच्या अन्याय जर होतच असेल तर त्यांच्याबरोबर उभं राहणं गरजेचं आहे. या भावनेने लोक एकत्र झाले. कुठेतरी विशालदादांवरती किंवा विशाल जे उमेदवार होते त्यांच्यावरती अन्याय होतं असं ज्यावेळेस लोकांना वाटलं त्यावेळेस लोक त्यांच्याबरोबर गेले. त्यांनी कार्यकर्त्यांचं मत त्यांच्या लक्षामध्ये घेतलं. निवडणूक लढवायची नाही लढवायची या विचारात असताना लोकांनी त्यांची उमेदवारी डोक्यावर घेतली आणि ती उमेदवारी लोकांनी स्वीकारली. आणि आता संजय काकांच्या विरोधात जर तुल्यबळ उमेदवार कोण असेल तर ते विशालदादाच आहेत असं ज्यावेळेस लोकांना वाटायला लागलं त्यावेळेस लोक ताकदीने त्यांच्याबरोबर उभा राहिले. या उमेदवाराचा पराभव करणं हे गरजेचं आहे असं लोकांना वाटलं असावं म्हणून त्यांनी विशालदादांना चांगली ताकद दिली.